नाशिक जिल्ह्यात अपघाताचं सत्र हे सुरूच आहे। नाशिक शहरातील पंचवटी परिसरात आज बुधवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालेला असून 3 जण गंभीर जखमी आहेत। नाशिकच्या पंचवटी परिसरातील अमरधाम जवळ पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात घडलेला आहे। जखमी हे सर्व फर्निचर कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अपघातग्रस्त होंडा सिटी कार तपोवनकडून पंचवटीकडे जात असताना चालकाचा ताबा सुटून रस्त्यालगत असलेल्या निंबाच्या झाडाला धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली आहे। हा अपघात इतका भीषण होता की या अपघातानंतर कारमधील सीएनजी गॅसची टाकी झाडावर आदळल्यानंतर तब्बल 5 फूट दूरवर उडून पडली। या अपघातात जागीच ठार झालेल्या तरुणाचं आणि जखमी झालेल्या 4 प्रवाशांचं नाव अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही। अपघातातील कार अडगावकडून अमरधामच्या दिशेने येत होती। प्रचंड वेगामुळे चालकाचं अचानक गाडीवर नियंत्रण सुटलं आणि वाहन थेट झाडावर आदळले। चालकाचा ताबा सुटल्यानं हा भीषण अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला आहे। या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेलं असून या घटनेमुळे संपूर्ण पंचवटी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। योगेश सगर, नाशिक रिपोर्ट न्यूज, नाशिक।